नमस्कार मित्रांनो. तर आज आपण भारतीय राज्यव्यवस्था, ज्याला आपण पॉलिटी म्हणतो, या विषयाचे TCS IBPS या परीक्षेच्या दृष्टीने काही MCQ तयार केलेले आहेत. तर ते आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि टॉपिक वाईज कव्हर केलेला आहे, त्यामुळे बऱ्यापैकी सर्व सिलेबस मी पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो की परीक्षेसाठी जो इम्पॉर्टंट असेल तोच डेटा घेतलेला आहे. तर आपण वेळ न घालवता सुरू करू. भारतीय राज्यघटनेची निर्मिती करण्यासाठी स्वतंत्र घटनासभेची मागणी सर्वप्रथम कोणी केली, असं त्यांचं मत आहे की सर्वप्रथम कोणी केली मागणी. तर M.N. रॉय यांनी सर्वप्रथम केली. ते स्वराज्य पक्षाचे नव्हते, ते कोणते होते? रॅडिकल पक्षाचे होते. रॅडिकल पक्ष होता त्यांचा, रॅडिकल पार्टी, आणि ते साम्यवादी नेते होते. यांनी सर्वप्रथम केलेले आहे. 1934 मध्ये त्यांनी सर्वप्रथम मागणी केली. भारतीय संविधान तयार करण्यासाठी घटनासभेची योजना कोणत्या योजनेत मांडण्यात आली? घटनासभा असायला पाहिजे असं ब्रिटिशांची कोणती योजना होती? तर ती होतं कॅबिनेट मिशन 1946. यामध्ये त्यांनी सर्वप्रथम म्हणजे ब्रिटिशांनी घटना समिती तयार करावी ही गोष्ट मान्य केली आणि कॅबिनेट मिशन प्रमाणेच आपण घटना समिती स्थापन केली. प्रश्न जर विचारला घटना समिती कोणत्या योजनेअंतर्गत केली, तर कॅबिनेट मिशन हे उत्तर तुमचं असायला पाहिजे. संविधान सभेच्या बाबतीमध्ये अजून जर मागणी जर म्हटलं तर 1922ला गांधीजींनी एक मागणी केली होती हरिजन वृत्तपत्रामध्ये. गांधीजींनी त्यामध्ये म्हटले होते की भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल, म्हणजे संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार हा शब्द वापरला होता, इच्छेनुसार. तर त्यामध्ये घटना समिती असा काही उल्लेख नव्हता, फक्त संविधान किंवा घटना इच्छेनुसार असेल असं 1922ला. 1928चा जो नेहरू रिपोर्ट होता, नेहरू रिपोर्ट, नेहरू म्हणजे मोतीलाल नेहरू, आपले पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील, त्यांनी एक रिपोर्ट केला होता. हा नेहरू रिपोर्ट हा ब्रिटिश सरकारच्या अधिकाऱ्यांनी चॅलेंज केलं होतं की तुम्हाला भारतीयांना घटना वगैरे तयार करता येणार नाही. तर तो नेहरू रिपोर्ट ही फर्स्ट आपली एक प्रकारे घटना तयार करण्याचा प्रयत्न होता, फर्स्ट प्रयत्न किती? 1928. आता जसं फॅक्ट येतील तसं आपण पुढे डिस्कस करू. संविधान सभेच्या सदस्यांची निवड कोणत्या पद्धतीने करण्यात आली? तर सदस्यांची निवड कोणत्या पद्धतीने करण्यात आली? प्रांतिक विधानसभेतील सदस्यांद्वारे अप्रत्यक्ष निवडणुकीने. कशी? अप्रत्यक्ष निवडणूक. म्हणजे प्रांतिक विधानसभेमध्ये फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला समजण्यासाठी सांगतो, आता आपण विधानसभेला काय आमदार निवडून देतो, आमदार, आणि केंद्रामध्ये काय करतो आपण? लोकसभेसाठी खासदार निवडून देतो. महाराष्ट्रामध्ये खासदार म्हणतात, नाहीतर त्याला इंग्लिशमध्ये मेंबर ऑफ पार्लमेंट आणि मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह म्हणजे आमदार. तर त्यावेळेस काय केलं, हे जे आमदार आहेत, तर लोकांनी खासदाराला नाही निवडून दिलं, हे आमदारांनीच खासदाराला निवडून दिलं, आणि हे जाऊन संविधान सभेमध्ये बसले आणि यांनीच घटना तयार केली. म्हणजे घटना तयार करण्यासाठी जे सदस्य निवडले होते ते प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडले होते का, असा जर प्रश्न विचारला तर नाही, ते अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे. कारण की का? हे लोक आहे, जनता. जनतेनं आमदाराला निवडून दिले आणि आमदार खासदाराला. म्हणजे काय झालं? इनडायरेक्ट झालं, अप्रत्यक्ष झालं, इनडायरेक्ट. चला आता नेक्स्ट बघू. संविधान सभेचे एकूण सदस्य किती? हा प्रश्न पडू शकतो तुम्हाला. एकूण सदस्य किती? 389 एकूण सदस्य होते. जर ब्रिटिश भारतातील विचारले, ब्रिटिश भारत, तर 296. आणि संस्थानिकांचे जर विचारले, हे नामनिर्देशित होते, संस्थानिकांचे सदस्य हे नामनिर्देशित होते.
यांचा आकडा होता 93. एवढे 3च आकडे पाठ पाहिजेत तुम्हाला. या ठिकाणी कव्हर केलं मी ते. ब्रिटिश भारतातील सदस्य किती होते? 296. आणि संस्थानिकाचे किती होते? 93. हे कसे होते? नामनिर्देशित. म्हणजे कसे? तर राजाने संस्थानिक जे राजे होते त्यांनी स्वतः सदस्यांचं नामनिर्देशन करायचं, निवडणूक नाही, काही नाही, ते लोक डायरेक्ट जाणार. असे किती? 93 होते. संविधान सभेचे पहिले अधिवेशन, ही तारीख पाठ पाहिजे तुम्हाला. पहिलं अधिवेशन कधी? 9 डिसेंबर 1946. आता पहिल्या अधिवेशनात काय काय झालं ते बघू. पहिल्या अधिवेशनाच्या बैठकीत किती सदस्य उपस्थित होते? किती सदस्य होते? 207 सदस्य उपस्थित होते. अजून काही गोष्टी पहिल्या अधिवेशनाच्या ते बघू. संविधान सभेची पहिल्या अधिवेशन पहिली बैठक ही दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये झाली, दिल्लीमध्ये, सकाळी 11 वाजता. सोमवार होता त्या दिवशी. एवढं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही, पण एक सांगतो, सोमवार होता. फ्रान्सच्या ज्येष्ठतम पद्धतीनुसार फ्रान्सच्या पद्धतीनुसार आपण अध्यक्ष निवडले ते सच्चिदानंद सिन्हा. फ्रान्समध्ये अशी पद्धत होती की जे वयाने जास्त असतात, ज्येष्ठ असतात, ज्येष्ठ, तर त्यांना आपण अध्यक्ष निवडतो पहिल्या दिवशी. हे तात्पुरते असतात, तात्पुरते अध्यक्ष. आणि तात्पुरते उपाध्यक्ष जर म्हटलं, उपाध्यक्ष, तर फ्रँक अँथोनी. हे पाठच पाहिजे दोन गोष्टी. या 207 मध्ये 9 महिला होत्या. ही फर्स्ट जी पहिली बैठक होती ती आमंत्रित कोणी केली होती? तर नेहरू यांनी केली होती. जवाहरलाल नेहरू यांनी आमंत्रित केली होती. आमंत्रित नेहरू यांनी केली होती, परंतु कधी पण कोणत्याही मंत्र्याने आमंत्रित केल्यानंतर खाली सचिवाचं नाव असतं. आपण बघतो जे गव्हर्नमेंटचे रेग्युलेशन असतात त्याच्यामध्ये मंत्र्याचं नाव नसतं, तर सचिवाचं नाव असतं. तर हे सचिव कोण होते? HVR अय्यंगार हे सचिव होते. यांच्या नावे आमंत्रण निघालेलं होतं. 20 नोव्हेंबरलाच आमंत्रण काढलं होतं 1946 मध्ये. यांच्या नावे आमंत्रित कोणी केलं होतं? तर नेहरू यांनी केलं होतं. कोणाच्या नावे? तर अय्यंगार यांच्या नावे, कारण की ते सचिव होते. एवढ्या गोष्टी सफिशियंट आहेत. संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोणते? आपण तात्पुरते अध्यक्ष बघितलं, सच्चिदानंद सिन्हा. आता कायमस्वरूपी अध्यक्ष हे किती तारखेला? तर 11 डिसेंबरला, डिसेंबर 1946 या दिवशी सेकंड बैठक भरली पहिल्या अधिवेशनाची. आणि त्या दिवशी आपण कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांना आपण निवडलं. अध्यक्ष म्हणजे कसं? तर आता ही लोकसभा आहे सध्याची, त्यावेळेस संविधान सभा त्यालाच नाव दिलं होतं. हे जे मधली चेअर असते याला अध्यक्षाची चेअर म्हणतात. या ठिकाणी बसणार हे, आणि बाकीचे सगळे सदस्य असे बसतात. कोणतरी एक कोऑपरेट करायला पाहिजे, म्हणून एक अध्यक्ष कधी पण लागतो. कायमस्वरूपी अध्यक्ष नेमले, उपाध्यक्ष पण याच दिवशी नेमले. HC मुखर्जी हे नाव पाठ करा उपाध्यक्षाचं, विचारू शकतात. संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण म्हटलं? पहिल्या बैठकीचे अध्यक्ष ती कोणती तात्पुरते वगैरे असं काहीच नाही, फक्त पहिल्या बैठकीचे म्हटलं तर सच्चिदानंद सिन्हा असं स्पष्ट उत्तर क्लिक करायचं. ते तात्पुरते अध्यक्ष आहेत. पहिली बैठक ही. सेकंड बैठकपासून कायमस्वरूपी अध्यक्ष निवडले राजेंद्र प्रसाद, ते कंटिन्यू राहिले. कायदेविषयक सल्लागार म्हणून याच दिवशी नेमणूक झाली. कायदेविषयक सल्लागार BN राव यांची. BN राव. सचिव कोण येतं? HVR अय्यंगार, पाठीमागं आपण बघितले. संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून कोण? SC
मुखर्जी वरती आपण बघितलेलं आहे. संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार कोण? BN राव. आत्ताच आपण बघितलं आहे. त्यालाच कायदेशीर सल्लागार किंवा घटनात्मक सल्लागार पण म्हणतात. BN राव हे आहेत. उद्देशिका त्यालाच ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हणतात. कोणी मांडली असं आहे. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडली. किती तारखेला? तर 13 डिसेंबर 1946 म्हणजे तिसरा दिवस होता, त्या दिवशी मांडली. आणि मंजूर कधी झाली? तर सेकंड अधिवेशनामध्ये झाली, 22 जानेवारी 1947. ज्यावेळेस सेकंड अधिवेशन भरलं तेव्हा मंजूर केले ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन. आज जे आपण प्रस्तावना म्हणतो ज्याला, तर ते ऑब्जेक्टिव्ह उद्देशिका आपल्या संविधानाची जी प्रस्तावना आहे, प्रिॲम्बल आहे, तर त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनचेच सर्व गोष्टी प्रतीत होतात किंवा रिफ्लेक्ट होतात असं म्हटलं जातं, म्हणण्यापेक्षा आहेच. उद्देशिका प्रस्तावात कोणत्या मूल्यांचा उल्लेख आहे? तर ही जी उद्देशिका आहे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये कोणते कोणते मूल्य आहेत? तर सार्वभौमत्व, स्वतंत्र आणि गणराज्य. यातरी हे जे स्वतंत्र आहे ना, हे नंतर आपण घेतलं नाही. आपण ज्यावेळेस प्रस्तावना तयार करत होतो त्यावेळेस हे घेतलं नाही. याच्या जागी आपण लोकशाही हा शब्द टाकला, लोकशाही. कारण आपण म्हटलं आपण तर स्वतंत्र झालेलोच आहोत ना, परत ते टाकायची काय गरज आहे? तर आणि सार्वभौम याचा अर्थ स्वतंत्र होतो. सार्वभौम म्हणजे काय? की माझे निर्णय मी घेणार, माझा देश आहे हा, माझ्या देशाचे निर्णय मी घेणार, तुम्ही कोण? आता बघतोय की आपण युद्ध पाकिस्तानसोबत थांबवलं आहे, यासाठी ट्रम्प यांनी ट्विट केलं की आम्ही सांगितलं भारताला म्हणून भारताने युद्ध थांबवलं. म्हणजे याचा अर्थ काय आहे? की आम्ही आमचे निर्णय घेण्यासाठी सक्षम नाहीत का? तर आहेत. आपण काय म्हटलो की तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे? आम्ही निर्णय घेतलेला आहे, आम्ही स्वतः ठरवलं आहे की आम्हाला युद्ध थांबायचं आहे. तुम्ही सांगितल्यामुळं आम्ही थांबवलेलं नाही. फॉर एक्झाम्पल म्हणजे काय? की मी माझ्या घरातले निर्णय मी घेणार. आपण म्हणतो ना की आमच्या घरामध्ये काय चाललं आहे हे तुम्हाला काय करायचं? आमचं घर आहे, आम्ही आमचे निर्णय घेण्यासाठी सफिशियंट आहोत. याला म्हणतात सार्वभौमत्व, सॉव्हरेनिटी ज्याला म्हणतात. आमचे निर्णय आम्ही घेऊ. उद्देशिका प्रस्ताव कधी मांडण्यात आला? कधी? म्हणजे याला ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आपण बघितलं 13 डिसेंबर 1946 मध्ये. उद्देशिका प्रस्ताव संविधान सभेने कधी स्वीकारला? हा पण मी वरती सांगितलं आहे. कधी? 22 जानेवारी 1947 मध्ये. संविधान सभेवरती मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला होता फर्स्ट अधिवेशनामध्ये. संविधान सभेचे कामकाज किती समित्यांमार्फत चालले जाते? किती? 22 समित्या आहेत. 22च्या 22 तुम्हाला पाठ करायची गरज नाही, पण मोजक्या तर माहीतच पाहिजेत. त्यातले आपण काही घेत आहोत. कार्यपद्धती नियम समिती, ज्याला रूल ऑफ प्रोसिजर कमिटी म्हणतात, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आता ते अध्यक्ष आहेत, साहजिकच सगळे नियम कोण? अध्यक्षच तयार करणार. म्हणजे नियम आल्याच्या नंतर बरोबर राजेंद्र प्रसाद हे काय पाठ करायची गरज नाही. नियम जर म्हटलं तर अध्यक्ष करणार, आणि अध्यक्ष कोण आहे? राजेंद्र प्रसाद, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आहेत. तर कार्यपद्धती नियम समिती ही राजेंद्र प्रसाद हेच त्यांचे अध्यक्ष होते आणि त्यांनीच स्थापन केली होती. संघराज्य अधिकार समिती, ज्याला युनियन पॉवर कमिटी म्हणतात, त्याचे अध्यक्ष कोण होते? संघराज्य म्हटल्याच्या नंतर शक्यतो नेहरूच असतात, कारण की ते PM होते. संघराज्य घटना समिती, घटना हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये काय? राईट्स आहेत, पॉवर आहे, अधिकार आहे. याच्यामध्ये कोण? नेहरू, पॉवर स्वतः. आणि घटना समितीमध्ये कोण? तेच नेहरूच. हे वेगवेगळे आहेत परंतु नेहरूच आहेत. संघराज्य म्हटलं नेहरू. मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण? आता ही बऱ्याच प्रश्नपत्रिकेला विचारलं जातं प्रश्नांमध्ये. तर सरदार वल्लभभाई पटेल हे मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष होते. आणि मूलभूत हक्क उपसमितीचे जर अध्यक्ष विचारलं ना, उपसमिती, तर त्याचे JB कृपलानी हे होते. दोन्हीमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून मी एकाच स्लाईडमध्ये हे दोन्ही समित्या घेतलेल्या आहेत. राष्ट्रध्वज समितीचे अध्यक्ष कोण? राष्ट्रध्वज, तर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे राष्ट्रध्वज समितीचे अध्यक्ष होते. म्हणजे राष्ट्रध्वज कसा पाहिजे वगैरे
त्याचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद हे होते. अल्पसंख्याक उपसमिती, हे पण बघा, अल्पसंख्याक उपसमिती आहे. उपशब्द खूप महत्त्वाचा आहे. एच.सी. मुखर्जी, पण मगाशीच बघितलं ते कोण आहेत, उपाध्यक्ष पण आहेत. आता सर्वांना माहिती आहे ड्राफ्टिंग कमिटी कधी स्थापन झाली हे नाही सर्वांना माहीत. अध्यक्ष कोण आहेत, आंबेडकर आहेत हे माहिती आहे सर्वांना. तर ड्राफ्टिंग कमिटी कधी स्थापन झाली तर 29 ऑगस्ट 1947ला, म्हणजे जेव्हा 15 ऑगस्टला आपला देश स्वतंत्र झाला, तर त्यानंतर लगेच एक 15 दिवस पण नाही, एक 14-13 दिवसामध्येच काय केलं आपण, ड्राफ्टिंग कमिटी स्थापन केली. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. राज्यघटना मसुदा परीक्षण करणाऱ्या विशेष समितीचे अध्यक्ष कोण. आता आंबेडकरांनी जो मसुदा तयार केला तर त्याचं एक परीक्षण करण्यासाठी एक समिती होती, मसुद्याचं परीक्षण करण्यासाठी. तर त्या परीक्षण करणाऱ्या समितीचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. मसुदा पूर्ण तयार केल्याच्यानंतर तो जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर जायचा आणि त्याच्यामधले म्हणजे परत एकदा परीक्षण व्हायचं, रिव्हिजिट. मसुदा समितीत एकूण किती सदस्य होते हा प्रश्न प्रत्येक परीक्षेत पडतो, हे पाठ करून ठेवा. 7 सदस्य होते. आता 7चे नाव लक्षात राहतात का नाही माहीत नाही, तरी पण मी सांगतो. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, हे एक होते. आंबेडकर तर होतेच, अध्यक्ष होते. एन गोपाल स्वामी अय्यंगार, सय्यद मोहम्मद सादुल्ला, के.एम. मुंशी, एन. माधवराव आणि टी.टी. कृष्णामाचारी. 1 2 3 4 5 6 7 हे 7 होते. हे डी.पी. खेतान यांच्या मृत्यूमुळे यांना रिप्लेस झाली, हे मृत्यू झाल्यामुळे. तर हे 7 व्यक्ती होते. आता यातले नाव लक्षात ठेवायचे का नाही ते बघा. हे मुस्लिम लीगचे होते, मुस्लिम लीग. नंतर आसामचे पंतप्रधान झाले सय्यद मोहम्मद सादुल्ला. के मुंशी बॉम्बेचे गव्हर्नर होते. अल्लादी कृष्ण स्वामी हे मद्रासचे वकील होते. आणि गोपाल स्वामी हे जम्मू अँड काश्मीरचे नंतर पंतप्रधान झाले. यांनीच जो 370 आहे, 370 कलम, त्याचा ड्राफ्ट यांनीच तयार केला होता. तर मसुदा समितीविषयी सफिशियंट आहे एवढं. राष्ट्रीय ध्वज संविधान सभेने कधी स्वीकारला, तर 22 जुलै 1947. साहजिकच आहे, ऑगस्टमध्ये 15 ऑगस्टला आपण झेंडा फड केला ना, तर त्याच्या अगोदर आपल्याला झेंडा पाहिजे तर होता, तो 22 जुलैलाच आपण डिसाईड केलेला होता. आणि त्याच ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते तर स्वतः डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. राष्ट्रीय ध्वजाची रचना म्हणजे डिझाईन कोणी केलेली आहे तर पिंगाली व्यंकय्या यांनी केलेली आहे रचना. राष्ट्रीय ध्वजाचा रेशो काय असतो, 3.3:2 असा रेशो असतो. रुंदी, लांबी रुंदी ज्याला म्हणतात, ही लांबी ही रुंदी. 24 आरे आहेत हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. आणि हे कधी स्वीकारला तर 4थ्या अधिवेशनात, 4th अधिवेशन सुरू होतं. अधिवेशन 4th अधिवेशनामध्ये आपण राष्ट्रध्वज स्वीकारला आहे. नेक्स्ट बघू. राष्ट्रकुल सदस्यत्वाला संविधान सभेने कधी मंजुरी दिली. राष्ट्रकुल सदस्य होण्यासाठी आपण हो नाही असं चाललं होतं, तर आपण 1949मध्ये आपण मान्य दिलं. आता राष्ट्रकुल म्हणजे काय तर ज्यावेळेस ब्रिटिशांचं सर्व देशांवरती राज्य होतं, सर्व जगावरती राज्य होतं, तर त्यावेळेस आपण असा विचार केला की समजा देश जग आहे,
ब्रिटिशांचं राज्य असं सगळीकडं होतं ऑस्ट्रेलिया, तर हे देश हळूहळू स्वतंत्र झाले. तर या सर्व देशांचा मिळून एक संघ तयार केला होता ब्रिटिशांनी, त्यावेळेसच केला होता. तर मग आपण विचार केला आपण स्वतंत्र झालो तर मग ब्रिटिशांच्या या संघामध्ये आपण राहायचं का? तर आपण नंतर त्याच्यावर विचार केला की हे राष्ट्रकुल सदस्यत्व म्हणजे एक प्रकारचा संघ आहे, परंतु याच्यामध्ये तुमच्या सार्वभौमत्वाला ठेच पोहोचत नाही. म्हणजे तुम्ही तुमचे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहात, तुम्हाला कोणत्याही गोष्टीची बांधिलकी या ठिकाणी नाही, बंधनकारक काही नाही. सदस्यत्व व्हायचं आहे किंवा न ते आपण स्वतः ठरवायचं होतं. म्हणून आपण स्वतःहून ठरवलं की आम्ही राष्ट्रकुल सदस्यत्व घेणार आहोत. आणि आपण ते ठरवलं कधी 1949मध्ये, मे 1949. राष्ट्रकुल सदस्यत्व मंजुरी देताना कोणते अधिवेशन होते? तर त्यावेळेस कोणतं होतं? तर 8वे अधिवेशन होते, 8th. किती? मेमध्ये 1949ला. राष्ट्रीय गान आणि राष्ट्रीय गीत कधी स्वीकारले? कधी? 24 जानेवारी 1950ला आपण स्वीकारलेलं आहे. 26 जानेवारी संविधान लागू 1950. तर त्याच्या 2 दिवस अगोदर शेवटची बैठक भरली होती, त्यामध्ये आपण राष्ट्रीय गान आणि राष्ट्रीय गीत स्वीकारलं. हे संविधान सभेचे काय होते? शेवटचे अधिवेशन होते 24 जानेवारी 1950. संविधान सभेच्या अंतिम बैठकीत म्हणजे किती? 24 जानेवारीला, 24 जानेवारी 1950ला वंदे मातरम कोणी गायले? वंदे मातरम कोणी गायले? पंडित लक्ष्मीकांत मैत्रे यांनी. आणि जनगण मन कोणी गायलं? तर पूर्णिमा बॅनर्जी यांनी गायले. हे पाठ करून घ्या, यावरती प्रश्न पडू शकतो. याच दिवशी अजून काय झालं? आपले राजेंद्र प्रसाद यांचे राष्ट्रपती म्हणून बिनविरोध निवड झाली. राष्ट्रपती म्हणून बिनविरोध निवड झाली. याच दिवशी 284 सदस्यांनी काय केली? घटनेच्या प्रतिवरती सह्या केल्या 284 सदस्यांनी. बरं, आपण 26 जानेवारी हाच दिवस का निवडला? कारण की आपण 26 नोव्हेंबर 49ला आपली घटना तयार झाली होती. त्यावेळेस आपण काय म्हणतो? त्या दिवशी घटना आपण मसुदा समितीनं मसुदा आणि घटना टोटल राजेंद्र प्रसाद यांना दिली होती 26 जानेवारी 49. तर मग आपण 26 जानेवारी 1950पर्यंत वाट का बघितली? त्याचं कारण असं होतं की या दिवशी तर घटनेचा स्वीकार झाला होता, परंतु लागू आपण 26 जानेवारीला केली. त्याचं कारण असं होतं की आपण ज्यावेळेस 1929चं लाहोरचं अधिवेशन झालं होतं, लाहोर, तर त्या दिवशी आपण पूर्ण स्वराज्याची शपथ घेतली होती, पूर्ण स्वराज्य. आणि त्या दिवशी आपण ठरवलं होतं की 26 जानेवारी हा आपला स्वतंत्र दिन असेल. आणि 26 जानेवारी 1930ला फर्स्ट टाईम रावी नदी किनारी आपण झेंडा फडकवला होता. जवाहरलाल नेहरू यांनी, ते अध्यक्ष होते त्यावेळेस लाहोर अधिवेशनाचे, त्यांनी फडकवला होता. तर त्यामुळे आपण ठरवलं की ही 26 तारीख महत्त्वाची आहे, तर याला आपण एक कायमस्वरूपी आठवणीत ठेवू. म्हणून आपण घटना जरी 26 नोव्हेंबर 1949ला झाली, त्या दिवशी आपण लागू नाही केली. काही कलम लागू केले त्याच्यामध्ये नागरिकत्वाशी संबंधित असतील, राष्ट्रपतीशी संबंधित असतील, मोजके कलम लागू केले, ते काय तुम्हाला प्रश्न पडणार नाही. परंतु ॲक्च्युअलमध्ये अंमल हा 26 जानेवारी 1950 रोजी सुरू केला आपण. त्या दिवशीपासून आपण घटना अंमलात आली असं आपण म्हणतो. आणि या दिवशी आपला देश प्रजासत्ताक झाला. प्रजासत्ताक म्हणजे काय? प्रजेची सत्ता या देशामध्ये आली. संविधान सभेचे पहिले अधिवेशन कधी झाले? तर 9 ते 23 डिसेंबर या काळामध्ये झाले पहिले अधिवेशन. आपण बघितलं 9 तारखेला काय झालं, 13 तारखेला काय झालं, 11 तारखेला काय झालं, हे सर्व बघितलेलं आहे. 13 तारखेला ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन स्वीकारलं. 9 तारखेला ही नॉर्मल बैठक होती, त्या दिवशी तात्पुरते सदस्य होते. आणि 11 तारखेला आपण कायमस्वरूपी बैठक पण स्थापन केली, कायमस्वरूपी अध्यक्ष पण स्थापन केले, बसवले. या सगळ्या गोष्टी आपण मागे पाहिलेल्या आहेत. संविधान सभेचे 11वे आता पहिलं अधिवेशन माहीत पाहिजे, शेवटचं लास्टचं 11 अधिवेशन झाले टोटल. तर 11वं अधिवेशन हे कधी झालं हे पण माहीत पाहिजे. ते किती? 14 ते 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबरला आपण काय केली? घटना स्वीकारली.
परंतु अंमल कधी 26 जानेवारी 1949ला केली. हे लक्षात ठेवा. स्वीकार आणि अंमल या दोन वेगवेगळ्या तारखा आहेत. दोन्हीमध्ये 26च आहे. फरक फक्त इथं नोव्हेंबर आहे, या ठिकाणी जानेवारी आहे. इथं 1949, या ठिकाणी 1950. हा एवढाच फरक आहे, हे लक्षात ठेवा. यालाच आपण आता संविधान दिन म्हणून स्वीकारला आहे 2017 पासून. संविधान सभेतील पहिल्या मुस्लिम महिला सदस्य कोण होत्या? यावरती प्रश्न पडू शकतो. पहिल्या मुस्लिम आणि एकमेव मुस्लिम होत्या. बेगम एजाज रसूल ह्या होत्या. मुस्लिम लीगच्या होत्या त्या. पक्ष त्यांचा मुस्लिम लीग होता. आणि संयुक्त प्रांतातून त्या निवडून आल्या होत्या. त्याच्यामध्ये प्रश्न असा पडू शकतो तुम्हाला की मुस्लिम लीग तर वेगळं पाकिस्तान झालं, तेव्हा ते तिकडे गेलं, मग मुस्लिम लीगच्या इकडे कसं काय सदस्य राहिले? पाकिस्तान जेव्हा वेगळा झाला त्यावेळेस जे काही मुस्लिम लीगचे सदस्य आपल्या भारत, आता हा भारत आहे आपला, असा आपला भारत आहे फॉर एक्झाम्पल, आणि हा पाकिस्तान गेला, हा इथला बांगलादेश, म्हणजे जो की पूर्व पाकिस्तान, त्याला पूर्व पाक म्हणायचे, आणि ह्याला वेस्ट पाक म्हणायचे. तर हे दोन्ही एकच होते. हे पाकिस्तान होता, आपण त्याला पूर्व म्हणायचे, याला पश्चिम. तर ह्यामध्ये जे मुस्लिम लीगचे सदस्य होते ते तिकडे गेले, परंतु काही मुस्लिम लीगचे सदस्य संयुक्त प्रांतातून आले होते, काही आसाममधून आले होते, तर ते इथंच राहिले, किंवा काही पश्चिम बंगालमध्ये मधून होते, तर मग ते इथेच राहिले, तर ते आपल्या असेंब्लीमध्ये होते. संविधान सभेतील पहिल्या दलित महिला सदस्य कोणत्या? वल्लरेबल सेक्शन असल्यामुळे यांच्यावरती प्रश्न पडू शकतो. तर दक्षायनी वेला युधम, दक्षायनी वेला युधम मद्रास प्रांतातून होत्या. मद्रास प्रांत, मद्रास म्हणजे काय? तमिळनाडू, आत्ताचा तमिळनाडू, ज्याला चेन्नई म्हणतात. चेन्नई त्यांची राजधानी आहे. अजून यामध्ये राजकुमारी अमृत कौर पण होत्या. या पहिल्या महिला मंत्री आहेत. अमृत कौर या पण होत्या. या केंद्रीय प्रांतातून होत्या. आपण बॉम्बेचं बघितलं तर हंसा मेहता या बॉम्बेतून होत्या, बॉम्बे प्रांतातून. अशा टोटल 15 महिला होत्या, 15. सगळ्या काय लक्षात ठेवण्याची गरज नाही, पण ज्या मेन आहेत त्या महत्त्वाच्या माहीत पाहिजेत. विजया लक्ष्मी पंडित पण होत्या. विजया लक्ष्मी पंडित, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बहीण होत्या. त्याच पहिल्या महाराष्ट्राच्या महिला राज्यपाल पण नंतर झाल्या. UN आमसभेमध्ये पण अध्यक्ष झालेल्या होत्या, संयुक्त प्रांतातून निवडून आलेल्या होत्या. नेक्स्ट बघू. भारतीय संविधानाचे हस्तलिखित कोणी लिहिले? तर हस्तलिखित हा प्रश्न आहे. तर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी हस्तलिखित लिहिलेले आहे. भारतीय संविधानाच्या हस्तलिखित प्रतीची सजावट कोणी जर केली म्हटलं तर नंदलाल बोस यांनी केलेली आहे. हे शांतिनिकेतनचे आहेत, रवींद्रनाथ टागोर यांचं निकेतन येथील आहेत. यांनी सजावट केली. सजावट म्हणजे काय की त्याच्यामध्ये चित्र काढलेले आहेत, प्रत्येक पानावरती काढलेले आहेत. मग त्यामध्ये वर्धमान महावीरांपासून गौतम बुद्ध, सम्राट अकबर, छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंग, झाशीची राणी लक्ष्मीबाई, टिपू सुलतान, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगवान राम, लक्ष्मण, सीता, असे वेगवेगळे त्यांनी चित्र काढलेले आहेत. संविधानावर पहिली स्वाक्षरी कोणी केली? तर राजेंद्र प्रसाद यांनी केलेली आहे. फर्स्ट म्हणजे तशी शेवटी केलेली आहे. सर्वांनी अशा साईन केल्या, नंतर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे गेलं, त्यांनी खाली कुठंच जागा नव्हती म्हणून इथं केली, म्हणून आज ती पहिली सही म्हणून ग्राह्य धरली जाते.
संविधानावर शेवटची सही फिरोज गांधी यांची आहे. फिरोज गांधी म्हणजे कोण? इंदिरा गांधी यांचे हजबंड, राहुल गांधी यांचे आजोबा असं म्हटलं तर हरकत नाही. तर यांनी सगळ्यात लास्टला केलेली आहे शेवटची साईन. तशी शेवटची साईन राजेंद्र प्रसाद यांचीच आहे, परंतु त्यांनी फर्स्ट शेवटी येऊन वरती केली म्हणून फर्स्ट आहे. संविधान सभेत मूलभूत हक्कांवर किती दिवस चर्चा झाली? मूलभूत हक्कांवरती किती दिवस? 16 दिवस चर्चा झाली मूलभूत हक्कांवर. आणि मार्गदर्शक जे तत्व आहेत त्याला DPSP म्हणतात. DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. त्याच्यावरती 6 दिवस चर्चा झालेली आहे. नागरिकत्वावर किती? 3 दिवस. भारतीय संविधान तयार करण्यासाठी किती खर्च आला? खर्च किती आलेला आहे? 64 लाख रुपये त्यावेळेस लागलेले आहेत. भारतीय संविधान तयार करण्यासाठी किती कालावधी लागला हे पाठ पाहिजे तुम्हाला. 2 वर्ष 11 महिने 17 दिवस. किती कालावधी? 2 वर्ष 11 महिने 17 दिवस. म्हणजे जवळजवळ एक 12-13 दिवस कमी 3 वर्षच लागलेले आहेत. भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती कलमे होती? सुरुवातीला किती होते? 395. आजही शेवटचं कलम हे 395च आहे. मध्ये जर एखादं कलम जोडलं तर समजा फॉर एक्झाम्पल 21, आर्टिकल 21मध्ये आपण एक कलम जोडलं शिक्षणाचं, तर आर्टिकल 21A टाकलं आपण. ए जे असतं ना हे नंतर जोडलेला आकडा असतो ए. म्हणजे 21 तर ऑलरेडी आहे, पुढे 22 पण आहे, हे मधामध्ये एक जण टाकल्याच्यानंतर किती झालं ते 21A. त्यामुळे ही सिरियल पूर्ण बदलत नाही. म्हणून आजही शेवटचं जे कलम आहे 395च आहे. तसे 450च्या जवळपास कलम झालेले आहेत, परंतु 395 हेच लास्टचं कलम आहे. भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती भाग होता? म्हणजे भाग किती होते? किती भाग होते? टोटल भाग किती होते? सुरुवातीला 22 होते. सुरुवातीला काय होतं? एक प्रस्तावना आणि 22 भाग आणि 395 कलम. आज जर विचार केला तर प्रस्तावना एकच आहे, भाग 25 झालेले आहेत आणि कलम बदलत आहेत, पण शेवटचं कलम 395 आहे. यावरती प्रश्न पडत नाही, पण भागावरती पडू शकतो. पहिले किती होते आणि आज किती आहेत? आज 25 आहेत, अगोदर 22 होते. आणि अनुसूच्या 8 होत्या. अनुसूच्या अगोदर 8 होत्या, आता झालेल्या आहेत 12. ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. भाग कोणते, अनुसूच्या कोणत्या ते बघणार आहोत. आता हे 22 वरून 3 एक भाग वगळण्यात आला, 7वा भाग 7 हा ड्रॉप झालेला आहे. नवीन जर म्हटलं तर भाग 4A नवीन ॲड केलेला आहे. मूलभूत कर्तव्य, याच्यामध्ये ड्युटी आहेत, मूलभूत कर्तव्य. भाग 14A यामध्ये न्यायाधिकरणे आहेत, लवाद ज्याला म्हणतात. हा 42व्या घटनादुरुस्तीने ॲड केलेला आहे, 42nd अमेंडमेंट. हा पण तोच 42वी घटनादुरुस्ती. नंतर भाग 9A आणि भाग 9B हे तर आपल्याला माहिती आहे. हा 73rd अमेंडमेंट आहे. आणि हा सहकारी सोसायटीविषयी 97th अमेंडमेंट 2011ची आहे. असे टोटल 1 2 3 4 भाग ॲड केलेले आहेत. एक ड्रॉप झाला म्हणून 3च राहिले, तर हे 22 आणि 3 25 असा तो हिशोब झालेला आहे. भाग 7 कोणत्या घटनादुरुस्तीने वगळण्यात आला? तर कोणती? 7वी घटनादुरुस्ती आहे, त्याने भाग 7 हा वगळण्यात आलेला आहे. जमीन सुधारणांविषयी संबंधित कोणती अनुसूची आहे? तर कोणती? 9वी, 9th शेड्यूल ज्याला म्हणतात. पहिली घटनादुरुस्ती झाली फर्स्ट अमेंडमेंट घटनादुरुस्ती. त्या घटनादुरुस्तीने 9th शेड्यूल ज्याला म्हणतात, ज्याला अनुसूची ॲड केली होती. कारण की आपण 1952ला भूदान चळवळ सुरू होती, विनोबा भावे यांची भूदान चळवळ. आणि त्यावेळेस लोकांकडून जमीन, मोठ्या मोठ्या जमीनदारांकडून जमीन भूदान स्वरूपात घेतली जात होती. त्या
आणि ती जमीन घेतल्याच्यानंतर जमिनीचं सर्वांना वाटप झालं पाहिजे या हिशोबाने विचार केला. त्यावेळेस काही विशिष्ट वर्गाकडे सर्व जमीन एकवटलेली होती. तर आपण समाजवादाचं 1955ला आपण आवडी येथील काँग्रेसच्या अधिवेशनात समाजवाद स्वीकारला होता. समाजवाद म्हणजे काय, तर उत्पादनाच्या साधनांचं इक्वली डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी खाजगी क्षेत्र प्लस सार्वजनिक म्हणजे पब्लिक सेक्टर दोघांचं अस्तित्व पाहिजे. परंतु त्याच्या अगोदर काही विशिष्ट वर्गाकडे जो एकवटलेले संसाधन आहेत तिथं डिस्ट्रीब्यूट झाले पाहिजे. म्हणून आपण हा जमीन सुधारणा करणं खूप गरजेचं होतं. कारण की विशिष्ट वर्गाकडं जमीन म्हणजे त्यावेळेस साधीसुधी नव्हती. 1,000 2,000 एका व्यक्तीच्या नावावर असायची. म्हणून आपण जमीन सुधारणा केल्या. जमीन सुधारणा केल्याच्या नंतर मग आता खूप डिटेलमध्ये आहे की त्याच्यामध्ये गोलकनाथ खटला आला. ते मूलभूत हक्क होता 19मध्ये आर्टिकल 19 आपण बघणार आहोत पुढे. आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम येत होते. कोर्टामध्ये गेल्याच्यानंतर मूलभूत हक्क असल्यामुळे कोर्ट यांची साथ घेत होता. कोणाची, जमीनदारांची. आणि त्यामुळे जमीन सुधारणा करण्यासाठी गव्हर्नमेंटला अडचणी येत होत्या खूप साऱ्या. म्हणून ही पहिली घटना दुरुस्ती केली आणि त्यामध्ये असं केलं की जमीन सुधारणासंबंधित कोणताही कायदा असेल तो ह्या 9th शेड्यूलमध्ये टाकण्यात येईल. आणि असं याच्यामध्ये एक कलम टाकलं की 9th शेड्यूलमध्ये ह्या शेड्यूलमध्ये कोणता कायदा टाकला तर त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू हा म्हणजे कोर्टाला ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही. तर या हिशोबाने 9th शेड्यूल केलेली आहे. म्हणून वारंवार आपण बघतो की मराठा आरक्षण वगैरे ज्यावेळेस येतं तर त्यावेळेस असं म्हणतात की तुम्ही मराठा आरक्षणचा जो कायदा आहे तो 9th शेड्यूलमध्ये टाका. 9th शेड्यूलमध्ये टाकलं की कोर्टाचा रिव्ह्यूपासून वाचता येईल. जे की तमिळनाडू गव्हर्नमेंटनं तेच केलं होतं की 9th शेड्यूलमध्ये टाकला होता. असं बऱ्याचदा तो एक प्रकारची मागणी पण येत असते. तर ते हेच कारण आहे की 9th शेड्यूलला सुरक्षा आहे. परंतु आपण नंतरच्या कोर्टाच्या 1973ची केशवानंद भारतीच्या नंतर 9th शेड्यूलमध्ये कोणताही कायदा ॲड केला तर तो ज्युडिशियल रिव्ह्यूच्या बाहेर नसणार असं स्पष्ट कोर्टाने निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे आता 9th शेड्यूलमध्ये कोणताही कायदा टाकला तरी तो ज्युडिशियल रिव्ह्यूच्या बाहेर नाही, त्याचा रिव्ह्यू होणारच. चला आता नेक्स्ट बघू. नगरपालिकांशी संबंधित भाग कोणता आहे, तर 9A हा नगरपालिकाशी संबंधित भाग आहे. 9A आपण वरती बघितलं तो कधी 1993 74th अमेंडमेंट घटना दुरुस्ती. 73rd ही पंचायत राज याविषयी होती. आणि ते भाग 9मध्ये भाग 9 यामध्येच 11th अनुसूची यामध्ये पंचायत राज विषय दिलेले आहेत या 11व्या अनुसूचीमध्ये. आणि ज्याला 74th म्हणतात नगरपालिका याची 12th अनुसूची यामध्ये डिटेलमध्ये अनुसूच्या म्हणजे काय, जे पूर्ण घटनेमध्ये डिटेलमध्ये लिहिता येत नाही ते अनुसूची जोडून त्यामध्ये डिटेल लिहिता येतं. म्हणजे 12व्या अनुसूचीमध्ये असं लिहिलं आहे नगरपालिकामध्ये कोणते विषय हे नगरपालिकेने हँडल करायचे आहेत. आणि 11व्या अनुसूचीमध्ये पंचायत राजने कोणते विषय घ्यायचे आहेत ते डिटेलमध्ये दिलेलं आहे. आता हे लक्षात आलं तुमच्या. 11व्या अनुसूची ही 73rd अमेंडमेंट ज्याला म्हणतात 73वी घटना दुरुस्ती त्याने 11वी आलेली आहे. 74वी घटना दुरुस्ती याने 12वी अनुसूची आलेली आहे. 9वी अनुसूची आपण बघितली. 9वी अनुसूची ही फर्स्ट अमेंडमेंटने आलेली आहे. UPSCला प्रश्न पडला होता. फर्स्ट अमेंडमेंटने आलेली आहे. अमेंडमेंट 1952. आता 9 झालं, 11 झालं, 12 झालं. आता राहिली 10 10th शेड्यूल ज्याला आपण 10th शेड्यूल पण म्हणतो. अनुसूची वारंवार चर्चेत असते कारण की पक्षांतर बंदी आहे याच्यामध्ये. पक्षांतर बंदी ही राजीव गांधी यांच्या काळामध्ये आलेली आहे. 52वी घटना दुरुस्ती डिटेलमध्ये लिहित नाही.
डिटेलमध्ये लिहायला गेलं तर वेळ जातो खूप. आता लक्षात राहील तुमच्या 9th अमेंडमेंट, 9th अनुसूची म्हणजे 9th शेड्यूल फर्स्ट अमेंडमेंटला आला, पहिल्या घटनादुरुस्तीने आला. त्यानंतर 10वा आला कधी, 52वी घटनादुरुस्ती 1985, ज्यावेळेस जवाहरलाल नेहरू राजीव गांधी यांचं सरकार होतं. इंदिरा गांधी गेल्याच्या नंतर त्यांनी पक्षांतर बंदी फर्स्ट टाईम लागू केली. त्यानंतर आली 1973 अमेंडमेंट, ज्याला 1993मध्ये पंचायत राज म्हणतात. आणि त्यानंतर 74 ह्या 11th आणि 12th अनुसूच्या आलेल्या आहेत. आता नेक्स्ट बघू. भारतीय सहकारी संस्थांनी संबंधित भाग कोणता? सहकारी संस्थांशी संबंधित भाग कोणता? तो भाग 9B. भाग 9B 97th अमेंडमेंट 2011 तेव्हा हा भाग ॲड करण्यात आला. 9B सहकारी संस्थांशी संबंधित. भारतीय राज्यघटनेवर सर्वाधिक प्रभाव कोणत्या कायद्याचा आहे? तर 1935च्या कायद्याचा. साहजिकच 1935चा कायदा हा खूप डिटेल होता, त्यामुळे सर्वाधिक प्रभाव हा त्याच कायद्याचा आहे 1935चा. भारतीय घटनेत संसदीय शासन व्यवस्था कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर ब्रिटनकडून आपण संसदीय शासन व्यवस्था घेतलेली आहे. अमेरिकेकडे प्रेसिडेन्शियल गव्हर्नमेंट सिस्टीम आहे, आपल्याकडे संसदीय आहे पार्लमेंटरी. आणि पार्लमेंटरी कुठे आहे? ब्रिटनमध्ये. कारण की ब्रिटिशांचं आपल्यावरती राज होतं, म्हणून आपण या व्यवस्थेसोबत जास्त मिळतं जुळतं झालतो, आपल्याला सवय झालेली होती. त्यामुळे आपण हीच कंटिन्यू करण्याचा निर्णय घेतला. कारण की त्याविषयी चर्चा झाली होती की पार्लिमेंटरी घ्यायची का प्रेसिडेन्शियल स्वीकारायची. तर त्यावेळेस शेवटी बहुमतानं निर्णय झाला की आपण शासन व्यवस्था ही संसदीय ठेवू. कारण की आपण आता यूज टू झालेलो आहोत त्या योजनेशी. कारण 150 वर्ष आपल्यावरती तीच म्हणजे व्यवस्था आपल्यावरती होती आणि आपण त्याच्याशी कोरिलेट करत आहोत. आणि स्वतंत्र झाला आहे देश आत्ताच, आपण रिस्क घेणार नव्हतो. राज्याच्या मार्गदर्शक तत्वांची कल्पना कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? मार्गदर्शक तत्व म्हणजे काय? DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. स्टेट पॉलिसी म्हणजे काय? तर राज्याला ज्यावेळेस पॉलिसी फ्रेम करायची असेल तर त्यावेळेस काहीतरी डायरेक्टिव्ज दिले पाहिजे, त्यांना काहीतरी मार्गदर्शन केलं पाहिजे. तर संविधानामध्ये आपण असे काही तत्त्व मांडलेले आहेत की त्याला मार्गदर्शक तत्त्व म्हणतात, की हे तुम्ही करा. म्हणजे तुम्ही त्याला बांधील की नाही आहे, परंतु हे तुम्ही करायला पाहिजे. शासनाने या गोष्टी जनतेसाठी करायला पाहिजेत, म्हणून आपण एक प्रकारे त्यांना फ्रेमवर्क घालून दिलं DPSPच्या माध्यमातून. परंतु हे कोणत्या देशाकडून घेतलेली आहे ही योजना? तर ही आपण आयर्लंडकडून घेतलेली आहे. DPSP म्हटलं की आयर्लंड हे डोक्यातच पाहिजे. आयर्लंड. समवर्ती सूची आणि संसदची संयुक्त बैठक, ज्याला समवर्ती सूची आणि संसदेची जी संयुक्त बैठक असते, ज्यास कॉमनची वेळ येते का, ती कोणत्या देशाकडून म्हटलं तर ऑस्ट्रेलिया म्हणायचं. 2 कॉमन. आता हे समवर्ती सूची म्हणजे काय? केंद्र राज्य दोघांचं एकत्रीकरण. संसदेचं राज्यसभा आणि लोकसभा, राज्यसभा लोकसभा या दोघांची कॉमन बैठक म्हणजे काय? शेवटी एकत्र यायला लागली. इथं पण काय? राज्य आणि केंद्र एकत्र येतात म्हणजे काय? संयुक्त आलं की काय? ऑस्ट्रेलिया. हे डोक्यामध्ये फिक्स करून टाका. याच्यावरती प्रश्न पडतो बऱ्याचदा. समवर्ती सूची आपण कोणाकडून घेतली तर ऑस्ट्रेलिया. संयुक्त बैठक पण ऑस्ट्रेलिया. सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय हे जे 3 आहेत गोष्टी, या कोणत्या देशाकडून घेतल्या तर रशिया. त्यावेळेस USSR म्हणून म्हटलं जायचं. स्वतंत्र, समता, बंधुता ह्या संकल्पना कोणत्या देशाकडून घेतल्या? तर ज्यावेळेस समता बंधुता येतात ह्या, तर या फ्रान्स यांच्याकडूनच घेतलेल्या आहेत. फ्रान्सकडून आपण स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 3 कल्पना घेतलेल्या आहेत, संकल्पना. अजून काही गोष्टी आहेत. घटना दुरुस्ती आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे. घटना दुरुस्ती ही दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे पद्धत. तसेच राज्यसभेच्या सदस्यांची निवड पद्धत, निवडणूक ज्याला म्हणतात, हे पण आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतले. दक्षिण आफ्रिकेकडून एवढ्या 2च गोष्टी घेतलेल्या आहेत, ह्या माहीत पाहिजेत तुम्हाला.
राष्ट्रपतीची निवडणूक आयरिश घटनेकडून घेतलेली आहे. आयरिश घटना. अमेरिकेकडून खूप काही घेतलेलं आहे. त्याचं जे प्रिॲम्बल आहे आपलं वी द पीपल, ते पण तिकूनच घेतलेलं आहे. अमेरिकेकडून घेतलेलं आहे. मूलभूत हक्क अमेरिकेकडून घेतलेले आहेत. उपराष्ट्रपती पद अमेरिकेकडून घेतलेलं आहे. तसंच न्यायव्यवस्थेचं जे स्वातंत्र्य आहे ते पण आपण त्या ठिकाणाहूनच घेतलेलं आहे. न्यायिक पुनर्विलोकन, ज्याला ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतात, तो पण आपण अमेरिकेकडून घेतलेला आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर काही मोजक्या गोष्टी पाठ ठेवा. सर्वच काही हे 4 प्रश्न आणि एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही. आयरिश घटनेकडून राष्ट्रपतीची निवडणूक आणि DPSP आणि राज्यसभेवर काही सदस्यांचं नामनिर्देशन पण आयरिश घटनेकडूनच घेतलेलं आहे. एवढ्या सफिशियंट आहेत. भारतीय राज्यघटनेत न्यायपालिकेची रचना कशी आहे? एकात्मिक न्यायव्यवस्था आहे आपल्या भारतीय राज्यघटनेत. एकात्मिक म्हणजे काय? तर केंद्राची कनेक्टेड राज्यासोबत, राज्यामध्ये जिल्ह्यासोबत, जिल्ह्याची तालुक्यासोबत, असं कनेक्टेड आहेत. एकमेकाला सर्व कनेक्टेड आहेत. म्हणजे वरून सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला तर तो उच्च न्यायालयाला बंधनकारक आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय हा जिल्हा न्यायालयाला बंधनकारक आहे. जिल्हा न्यायालयाचा कनिष्ठ न्यायालयाला बंधनकारक आहे. म्हणजे यांची एक साखळी आहे, एकात्मिकता आहे त्यांच्यामध्ये. त्यामुळे त्याला एकात्मिक न्यायव्यवस्था असं म्हणतात. प्रस्तावनेत समाजवादी धर्मनिरपेक्ष एकात्मता हे शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने जोडले? हे 3 एकदाच घटनादुरुस्ती झालेली आहे प्रस्तावनेसाठी, ती म्हणजे 42वी घटनादुरुस्ती. हे तुम्हाला पाठ करून ठेवा. प्रस्तावनेमध्ये एकदाच घटनादुरुस्ती झाली, ती म्हणजे 42वी 42nd. यालाच मिनी कॉन्स्टिट्यूशन पण म्हणतात. तर त्यामध्ये आपण समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द टाकलेले आहेत प्रस्तावनेमध्ये. समाजवादी म्हणजे काय आपण मी एक्सप्लेन केलं आहे अगोदरच. समाजवादी हे आवडी सेशनवरती, आवडी काँग्रेसचं अधिवेशन होतं, त्या ठिकाणी आपण समाजवादी तत्त्व स्वीकारलं आहे. समाजवादी तत्त्व त्यामध्ये काय खाजगी प्लस सार्वजनिक दोन्ही सेक्टर असणार असा तो स्वीकार होता. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? आपल्या स्टेट हे कोणत्याही धर्माला दुय्यम वागणूक किंवा कोणताही धर्माला जवळ करणार नाही, सर्व समान गव्हर्नमेंटच्या हिशोबाने, त्याला म्हणतात धर्म. आपली धर्मनिरपेक्षेची जी डेफिनेशन आहे ती पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजे काय? धर्म आपण नाकारलेला नाही, फक्त शासनाला कोणताही धर्म नाही, परंतु जे काही धर्म आहेत त्यांचं आपण शासन त्यांची रिस्पेक्ट करणार, असा पॉझिटिव्ह, ज्याला सकारात्मक धर्मनिरपेक्षता असं म्हणतात. आणि एकात्मता ही फिलिंग आहे. फिलिंग म्हणजे काय? बंधुत्व, एकमेकांमध्ये बंधुत्व, फिलिंग आहे एकात्मता. भारतीय ही एक फिलिंग आहे, एकात्मता, आम्ही एक आहोत अशी. हे 42व्या घटनादुरुस्तीने ॲड केलं 1976 इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये. इंदिरा गांधींनी खूप बोल्ड डिसिजन घेतला त्यावेळेस. प्रस्तावना राज्यघटनेचा भाग आहे असे सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या प्रकरणात मान्य केले? तर केशवानंद भारती प्रकरणामध्ये आपण मान्य केलं की प्रस्तावना ही राज्यघटनेचा भाग आहे. भारतीय राज्यघटनेत संघराज्य प्रणाली असून ही केंद्राला जास्त अधिकार आहेत. साहजिकच संघराज्य प्रणाली म्हणजे काय? हे संघ आहेत, हे सगळे राज्य आहेत, हे सगळे राज्य मिळून एकत्र आलेत आणि एकत्र येऊन हे जे केंद्र आहे केंद्राला पॉवर दिली. जसं अमेरिकेमध्ये आहे 50 राज्य आहेत, ते सगळे एकत्र आले आणि सगळ्यांनी मिळून काय केलं? एक केंद्र स्थापन केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही इंटरनॅशनल रिलेशन तुम्ही मॅनेज करा आणि आमची सिक्युरिटी, सुरक्षा हे मॅनेज करा. आणि दुसरी गोष्ट काय? तर करन्सी. बाकी सगळ्या गोष्टी आम्ही बघणार. या 3 गोष्टी सोडून बाकी सगळ्या गोष्टी आम्ही बघणार. आपली तर तसं नाही. आपली तर काय आहे की युनियन ऑफ स्टेट आहे. त्यामुळे इथं कराराद्वारे संघ तयार झालेला. आपली तर कराराद्वारे नाही संघ झालेला. आपण ऑलरेडी एकच होत होतो, फक्त ते जे संस्थानिक होते ते होते त्यांना आपण नंतर एकत्र केलं. परंतु
त्यामुळे या संघराज्य प्रणालीमध्ये केंद्राला आपण काय केलेलं आहे, थोडंसं पॉवरफुल ठेवलेलं आहे. तर याला काय म्हणतात, तर याला केंद्रीकृत संघराज्य म्हणतात. संघराज्य तर आहेत आपली तर पण राज्य वगैरे आहेत, परंतु सगळ्यात जास्त पॉवर ही केंद्राला दिलेली आहे. बघितलं असं ना आपण, केंद्राकडे बऱ्यापैकी बजेटचा जो टॅक्स जातो आपला तो पण केंद्रालाच जातो. केंद्र ठरवतं, केंद्राकडे थोडेसे जास्त पॉवर्स आपण ठेवलेल्या आहेत. ज्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बघू शकतो आपण, ज्या ठिकाणी केंद्राचा आणि राज्याचा कायदा ज्यावेळेस कॉन्फ्लिक्टमध्ये येतो तर त्यावेळेस केंद्राचा कायदा हा वरचढ ठरतो. वरचढ म्हणण्यापेक्षा तोच कोर्ट मान्य करतं. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्यामध्ये केंद्र जर राज्याने जर काही केंद्राचे आदेश मानले नाही तर केंद्राला अधिकार आहे की त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला राष्ट्रपती राजवट लागू करायचा. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्यामध्ये दिसून येतं आपल्याला की केंद्राला जास्त अधिकार दिलेले आहेत आणि तेच कारण आहे की केंद्रीकृत संघराज्य आपल्या इथे लागू आहे. जसं की आपण कॅनडाकडे हीच सिस्टीम आहे, कॅनडामध्ये पण तेच आहे आणि आपण तेच फॉलो करत आहोत. हा व्हिडिओ जरा मोठा होण्याचे चान्सेस आहेत कारण की बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लेन करायला वेळ जातो आहे. प्रस्तावना न्यायप्रविष्ट आहे का, जस्टिकेबल आहे का, तर नाही, प्रस्तावना ही जस्टिकेबल नाही. आता जस्टिकेबल म्हणजे काय, तर प्रस्तावनेमध्ये जे गोष्ट लिहिलेल्या आहेत कोणत्या, की सामाजिक, आर्थिक, राजकीय, न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, अशा बऱ्याचशा गोष्टी लिहिलेल्या आहेत. तर त्या आपण कोर्टामध्ये जाऊन असं म्हणू शकत नाही, सुप्रीम कोर्टात, की प्रस्तावनेमध्ये दिलेलं आहे की राजकीय, आर्थिक, न्याय पाहिजे तर आम्हाला न्याय मिळत नाही वगैरे, तर तुम्ही कोर्टामध्ये जाऊन हक्क म्हणून ते मागू शकत नाहीत. कोर्टामध्ये जाऊन प्रस्तावनेमध्ये लिहिलं या नावाखाली त्याला म्हणतात जस्टिकेबल. तुम्ही जसं फंडामेंटल राईटमध्ये म्हणू शकतात, कोर्टाकडे जाऊ शकतात, फंडामेंटल राईटमध्ये लिहिलेलं आहे की मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मला बोलण्याचा अधिकार आहे आणि मला कोणी बोलू देत नाही, आर्टिकल 19मध्ये. तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता तर सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि त्या ठिकाणी म्हणू शकतात की माझ्या फंडामेंटल राईट्सची गळचेपी होत आहे. तशा कंडिशनमध्ये सुप्रीम कोर्ट त्यामध्ये इंटरव्हीन करणार आणि सुप्रीम कोर्ट तुमच्या अधिकारांचा बचाव करणार, तुमच्या बाजूला, तुमच्या पाठीमागे नाही, तुमच्या फ्रंटला तो उभा राहणार सुप्रीम कोर्ट. तर या ठिकाणी याला म्हणतात जस्टिकेबल. तर फंडामेंटल राईट हे जस्टिकेबल आहे, तुम्ही कोर्टामध्ये जाऊन तुमचा हक्क म्हणून दाद मागू शकतात. तसं प्रस्तावनेच्या बाबतीत होत नाही. प्रस्तावनेमध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत की सार्वभौम समाजवादी लोकशाही गणराज्य घडवण्याचा वगैरे अधिकार वगैरे, पुन्हा न्याय म्हणून दिलेला आहे की बाबा सामाजिक, आर्थिक, न्याय, राजकीय न्याय, विचार, विश्वास, अभिव्यक्ती, श्रद्धा, उपासना यांची स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता. तर त्या ठिकाणी तुम्ही असं जाऊन म्हणू शकत नाही की संधीची समानता दिलेली आहे पण आम्हाला मिळत नाही, कारण ती जस्टिकेबल नाही. प्रस्तावना कायदेमंडळाच्या अधिकारांचा स्रोत आहे का, तर कायदेमंडळाच्या अधिकारांचा स्रोतही नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रस्तावनेमध्ये काही गोष्टी दिल्यात म्हणून कायदेमंडळाला कायदा करण्याचा अधिकार होतोय का, तर नाही, त्याचा अधिकारांचा स्रोतही नाही आणि कायदेमंडळाला काही करण्यापासून प्रस्तावना ही रोखत पण नाही. अशा 3-4 गोष्टी आहेत. प्रस्तावना ही कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही, त्यांना काही करण्यापासून बंधनही घालत नाही, तुम्ही तुमचं करू शकतात. प्रस्तावना राज्यघटनेचा भाग पण आहे, हे पण लक्षात घ्या. आणि प्रस्तावना जस्टिकेबल आहे का, तर नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. प्रस्तावनेवरती 4-5 प्रश्न फ्रेम होतात, आलटून पालटून हेच प्रश्न असतात. भारताचे आधुनिक नाव इंडिया सुचवण्याचा प्रस्ताव कोणी मांडला, तर तो जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला आहे, कारण जगामध्ये इंडिया नाव फेमस होतं त्यामुळे. युनियन ऑफ स्टेट्स ही संकल्पना कोणाच्या सूचनेवरून स्वीकारली, तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेवरून स्वीकारली आहे. युनियन ऑफ इंडियामध्ये कोणाचा समावेश होतो, तर युनियन ऑफ इंडियामध्ये फक्त घटक राज्यांचा समावेश होतो. म्हणजे जे राज्य आहे, स्टेट आहेत, त्यांचा समावेश युनियन ऑफ इंडियामध्ये होतो. आणि टेरिटरी ऑफ इंडिया जर म्हटलं, टेरिटरी, तर टेरिटरीमध्ये काय येणार, राज्य तर येणार, केंद्रशासित प्रदेश येणार आणि भविष्यात संपादित करणारं क्षेत्र जे असेल. आपण फॉर एक्झाम्पल आपण काय केलं, सिक्कीम आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेस सिक्कीम आपल्या देशाचा भाग नव्हता. 35व्या घटनादुरुस्तीने आपण काय केला, 35th अमेंडमेंटने तो आपल्या सहकारी राज्य म्हणून केलं, सहकारी राज्य म्हणून स्वीकारलं. आणि 36व्या घटनादुरुस्तीने आपलं स्टेटहूड त्याला दिलं, राज्य म्हणून स्वीकार केला. तर 1947ला आपण काय म्हटलो,
टेरिटरीचा भाग, इंडियन टेरिटरी ऑफ इंडिया कशाला म्हणतात? सध्या जे राज्य आहेत ते. केंद्रशासित प्रदेश म्हणजे जे दिल्ली म्हणजे केंद्र ज्याला सांभाळतं. फॉर एक्झाम्पल सध्या दिल्ली आहे, पुदुच्चेरी आहे, किंवा दीव दमण आहे, किंवा लक्षद्वीप आहे, किंवा अंदमान निकोबार आहे. हे सगळे काय आहेत? केंद्रशासित प्रदेश आहेत. तर हे टेरिटरी ऑफ इंडिया अंतर्गत येणार. आणि दुसरी गोष्ट, भविष्यात संपादित केलेलं कोणतंही क्षेत्र असेल तर ते आपण टेरिटरी ऑफ इंडियामध्ये धरतो. तर त्यामध्ये आपण सिक्कीम वगैरे त्यावेळेस धरलं होतं. आता सिक्कीमला जर धरलं तर आता कशात येणार? राज्यामध्ये येणार. आणि भविष्यात अजून कोणतं जर आपण पाकिस्तान घेतला समजा फॉर एक्झाम्पल, तर तो कशामध्ये येणार? टेरिटरी ऑफ इंडियामध्ये येणार. घेतल्याच्यानंतर परत राज्यात येणार. तर असं आहे. राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि भविष्यात संपादित क्षेत्र हे सगळ्यांना मिळून टेरिटरी ऑफ इंडिया म्हणतात. आणि युनियन ऑफ इंडिया म्हणजे काय? तर फक्त घटक राज्य, जे 28 राज्य आहेत सध्या, ते युनियन ऑफ इंडियामध्ये येणार. नवीन राज्य निर्मितीशी संबंधित तरतूद कोणत्या कलमात आहे? तर कलम 3 मध्ये आपण नवीन राज्य निर्मितीशी संबंधित आहे. कलम 3. नवीन राज्य निर्मितीचा विधेयक कोण तयार करतं? तर केंद्रीय गृह मंत्रालय तयार करतं. नवीन राज्य जर कोणतं करायचं असेल तर गृह मंत्रालय. फॉर एक्झाम्पल हे नवीन राज्य जे आहे हे आपल्याच राज्याशी संबंधित आहे. फॉर एक्झाम्पल जम्मू काश्मीरला आपण काय केलं? वेगळं केलं. त्यातून लडाख वेगळा केला. तर हे आपण कलम 3 नुसार केलं. नवीन राज्य करायचं किंवा त्या राज्यातून एखादा भाग वेगळा करायचा, हे सगळं कलम 3 नुसार होणार. जे की ऑलरेडी आपल्या देशाचा भाग आहे, हिस्सा आहे, अशा गोष्टीला. जर आपल्या देशाचा भाग नसेल आणि तसं कोणतं राज्य करायचं असेल तर ती कलम 2 अंतर्गत होतं. कलम 2. आपल्या टेरिटरीचा भाग नाही, काहीच नाही, सिक्कीमच फॉर एक्झाम्पल, आपण कलम 2 अंतर्गत अगोदर भारतात आणलं आणि त्यानंतर कलम 3 अंतर्गत त्याला राज्य वगैरे दर्जा देऊ शकतो. नवीन राज्य निर्मितीचं विधेयक जर तयार करायची वेळ आली तर केंद्रीय गृह मंत्रालय तयार करतं. कलम 2 राज्य दाखल करून घेणे बाहेरचा, टेरिटरीचा भाग नसल्यावर. आणि कलम 3 आपलंच राज्य. फॉर एक्झाम्पल उद्या विदर्भाला वेगळं निघायचं तर ते काय? कलम 3 अंतर्गत होणार. राज्यांच्या पुनर्रचनेसाठी 2 अटी कोणत्या घटनादुरुस्तीने जोडल्या? तर 5th अमेंडमेंट. विदर्भ काय वेगळा निघणार नाही, पण एक सांगतोय उदाहरण की अशा मागण्या असतात तर ते कलम 3 अंतर्गत होतं, राज्यातली राज्यात. परत गैरसमज व्हायचा. राज्यांच्या पुनर्रचनेसाठी 2 अटी कोणत्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आले? तर 5th अमेंडमेंटने 1955ला जोडण्यात आलेल्या आहेत. त्या 2 अटी कोणत्या आहेत? तर राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीशिवाय, राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगी शिवाय राज्य निर्मितीचं विधेयक हे संसदेत मांडता येणार नाही. आणि हे विधेयक राष्ट्रपतींना परवानगी देण्याच्या अगोदर राष्ट्रपतींनी त्या संबंधित राज्याला, जे कोणतं राज्य असेल त्या, फॉर एक्झाम्पल गुजरातमधून सौराष्ट्र वेगळं निघायचं तर गुजरात या राज्याच्या विधानसभेला काही स्पेसिफिक वेळ द्यावा लागेल की तुम्ही विचार करून सांगा. ते बांधील नाही. त्यांनी गुजरात विधानसभेने सांगितलं नाही करायचं तर ते बांधील कोणत्याही प्रकारचं नाही आहे. फक्त ही एक फॉर्मॅलिटी केलेली आहे. अशा 2 अटी 5व्या घटनादुरुस्तीने 1955ला आपण टाकलेल्या आहेत. केंद्रशासित प्रदेशांबाबत संमतीची गरज नाही असे कोणत्या घटनादुरुस्तीने स्पष्ट केले? तर 18वी घटनादुरुस्ती होती 1966ची. त्यामध्ये सांगितले होते केंद्रशासित प्रदेशांना जर त्याच्यातून फॉर एक्झाम्पल दमण आणि दीव, आत्ता आपण 2019ला दमण, दीव, दादर नगर हवेली, दादर यांना आपण काय केलं? एकत्र केलं. तर यांना कसल्याही प्रकारची ह्यांची संमती नाही, काही नाही. हे डायरेक्ट केंद्राच्या अधिकार क्षेत्रात आहेत. वरून आदेश आला, हे दोघांना एकत्र करून टाकलं. हे कधी कशाच्या नुसार केलं? तर 18वी घटनादुरुस्ती 1966ला असा नियम झाला की केंद्रशासित प्रदेशांबाबत संमतीची आवश्यकता नाही. डायरेक्ट ठरवलं दिल्लीनं करणार. दिल्ली इन द सेन्स की केंद्र सरकार याला आपण दिल्ली म्हणतो. दिल्ली म्हणजे दिल्ली सरकार नाही. पुनर्रचनेशी संबंधित तरतुदी कोणत्या कलमात आहेत? कलम 4 मध्ये. आता एकदा राज्य घेतलंय मग त्या राज्याची पुनर्रचना कशी काय करायची हे कलम 4 मध्ये दिलेलं आहे.
राज्य पुनर्रचनेमुळे केलेले बदल कोणत्या कलमानुसार घटनादुरुस्ती मानले जाणार नाही? तर कलम 368 अंतर्गत त्याला घटनादुरुस्ती मानण्यात येणार नाही. जर राज्यांची पुनर्रचना केली, थोडाफार ह्या राज्याचा त्या राज्याला, त्या राज्याचा ह्या राज्याला, असं जर काही केलं, महाराष्ट्राचा थोडासा भाग खाली कर्नाटकला दिला, तमिळनाडू तेलंगणाचा थोडासा भाग आपण घेतला, अशा गोष्टी जर केल्या तर त्याला 368 अंतर्गत घटनादुरुस्ती मानण्यात येणार नाही. 1950च्या मूळ राज्यघटनेनुसार भारतातील राज्यांचे किती गट करण्यात आले होते? तर किती? 4 गट केलेले होते. यावरती प्रश्न पडणार नाही शक्यतो, पण जर पडला तर 4 गट होते त्यावेळेस. ABCD असं होतं. आणि डी मध्ये अंदमान निकोबार होता आणि ए मध्ये ब्रिटिश प्रांत जे 216 वगैरे होते संस्थाने जोडून गव्हर्नन्सची ते एकत्र केले होते. यावरती प्रश्न पडणार नाही. 1950 मध्ये एकूण किती राज्य होती? हे महत्त्वाचं. 1950 मध्ये किती होती? 29 स्टेट होते. भाषिक आधारावर भारतातील पहिले राज्य कोणते झाले? तर आंध्र प्रदेश हे भाषिक राज्य आधारावर झालेले पहिले राज्य आहे. आंध्र प्रदेश राज्याची स्थापना कधी झाली? 1 ऑक्टोबर 1953ला आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झालेली आहे. श्री पोट्टी श्रीमालू यांचं उपोषण होऊन नंतर निधन झालं. त्यानंतर आंध्र प्रदेश राज्यामध्ये खूप सारा गोंधळ झाला आणि त्यातून राज्याची निर्मिती झाली. राज्य पुनर्रचना आयोगाचा अहवाल कधी सादर झाला? तर सप्टेंबर 1955. राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर फजल आली हे होते. त्यांना आयोग 1955ला दिला. राज्य पुनर्रचना कायदा, ज्याला स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट म्हणतात, तो कधी मंजूर झाला? तर 31 ऑगस्ट 1956ला मंजूर झाला. आणि तो अंमलात कधी आला म्हटले? तर 1 नोव्हेंबर 1956ला अंमलात आला. आणि अंमलात आल्यानंतर 14 राज्य आणि 6 UTs, ज्याला केंद्रशासित प्रदेश म्हणतात, हे निर्माण झाले. जो फजल अली आयोग होता, राज्य पुनर्रचना आयोग, त्यांनी 16 राज्य सांगितले होते. 16 राज्य आणि 3 UT स्थापन करा असं सांगितलं होतं. तर करताना काय केलं आपण? राज्य पुनर्रचना कायदा करताना 14 राज्य केले आणि 6 UTs केल्या. राज्य पुनर्रचना कायद्यामुळे किती राज्य तयार झाली? तर टोटल 14 झाली आणि केंद्रशासित प्रदेश 6 झाले. आपण वरती बघितलं आहे. आणि फजल अली आयोगाने किती केलते? 16 राज्य केलते करा म्हणून तयार आणि 3च UT सांगितल्या होत्या. 3च्या ऐवजी ते 50 केल्या, 50% आणले, डायरेक्ट वाढवल्या. 3 6 केल्या आणि इथं 16च्या ऐवजी 14 केले. नागालँड राज्याची स्थापना कधी झाली? तर 1963 मध्ये नागालँड राज्याची स्थापना झालेली आहे. हरियाणा राज्याची स्थापना 1966 मध्ये झालेली आहे. आता हे राज्य कसे लक्षात ठेवायचे मी एकदा सांगतो. आपले स्टेट रिऑर्गनायझेशन जे कायदा होता, राज्य पुनर्रचना, त्यानुसार 14 राज्य तयार झाले होते. त्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यामध्ये वाद पेटला आणि महाराष्ट्र हे सेपरेट स्टेट म्हणून दर्जा मिळाला. म्हणजे महाराष्ट्र हे कितवं झालं? 15वं. यामध्ये महाराष्ट्र म्हणा किंवा गुजरात म्हणा, दोघांपैकी एक राज्य धरावं लागेल, ते 15वं. आता होतं तिथून पुढे 16वं राज्य. 16वं राज्य हे कोणतं आहे? 16वं आहे नागालँड, 16th. हे कधी झालं? 1963ला. हे कधी झालं? 1960 मध्ये. त्यानंतर पंजाबमध्ये असाच हिंसाचार झाला. पंजाबमध्ये चंदीगडवरून वादविवाद झाला. या ठिकाणी पंजाब, चंदीगड, हे चंदीगडला UT केलं आणि पंजाब आणि हरियाणा हे दोन म्हणजे पंजाब होतं ऑलरेडी स्टेट, हरियाणाला स्टेटचा दर्जा दिला आणि या ठिकाणी किती झाला? हरियाणा 17th. 16th 1963ला नागालँड, 17th हरियाणा 1966 मध्ये. नंतर याच ठिकाणी हिमाचल प्रदेश लगेच वेगळा करून टाकला, 18th स्टेट 1970ला. नागालँडमधून आपण कुठे गेलो? हरियाणामध्ये गेलो. हरियाणाला वेगळं केलं. जर हिमाचल प्रदेशला लगेच करून टाकलं 18वं स्टेट, 16 17 18. 1972ला परत आपण ईशान्येकडे आलो. त्याला ईशान्य पुनर्रचना कायदा म्हणतात. तर त्या ठिकाणी आपण काय केलं? मेघालय, मणिपूर, त्रिपुरा या 3 राज्यांना सेपरेट स्टेटहूड दिलं. म्हणजे किती झालं? 16 17 18.
19 हे 20 19 आणि मेघालया 21 19 20 21 लगेच सिक्कीम 22 हे टोटल हे सगळे 1972ला सिक्कीमला 1975ला आपण बघितलं 36वी घटनादुरुस्तीने आपण त्यांना स्टेटहूड दिलेलं आहे. आता या ठिकाणी मिझोराम बाकी होतं, याला काय केलं 23व स्टेटहूड दिलं 23 आणि आता अरुणाचल प्रदेश राहिलं होतं याला 24. पूर्ण नॉर्थ ईस्ट कव्हर झालेला आहे आसाम सोडून, कारण आसाम हा अगोदरपासूनच राज्य होतं. नागालँड झालेला आहे, नागालँड नंतर पहिल्यांदा फक्त नॉर्थ ईस्टमध्ये एकदाच गेलो सगळ्यात फर्स्ट टाईम 16वं राज्य म्हणून नागालँड घेतलं आपण 6th. नॉर्थ ईस्टमधून बाहेर पडलो डायरेक्ट वरती गेलो, हरियाणाला वेगळं केलं 17वं राज्य, हिमाचल प्रदेशला वेगळं केलं 18वं राज्य. मग 17-18 झाल्यानंतर परत आपण नॉर्थ ईस्टमध्ये गेलो. नॉर्थ ईस्टचा आता विषयच क्लोज करायचा होता. मग इथून जे धरलं मणिपूरपासून, मणिपूर केलं मिझोरामला सोडून दिलं, मणिपूर त्रिपुरा मेघालया 19 20 21 सिक्कीम लगेच कवर करून घेतलं आणि त्यानंतर परत हे राहिले होते दोघं, मिझोराम अगोदर केलं 23 नंतर अरुणाचल प्रदेश कवर केलं. झालं नॉर्थ ईस्टचा विषय मिटलेला आहे. आता यातून बाहेर आलो, 24 राज्य कंप्लीट झालेले होते. डायरेक्ट इथून आलो आपण डायरेक्ट गोव्याला, तिथं 25वं राज्य स्थापन केलं 25th. नंतर डायरेक्ट 26वं राज्य छत्तीसगड म्हणून आपण स्थापन केलं. 26वं छत्तीसगड केलं की त्यानंतर लगेच 27 उत्तराखंड आणि परत रिटर्न येऊन झारखंड 28, अशी टोटल 28 राज्य स्थापन केली. नंतर तेलंगणा वगैरे 2014ला आपण तेलंगणा केलं, 29वं राज्य होतं. परंतु आता टोटल परत जम्मू काश्मीर हे UT झाल्यामुळे आपल्याकडं 28च राज्य आहेत. मुद्दामून मॅप घेतला डिटेलमध्ये होण्यासाठी. आता बऱ्यापैकी तुम्हाला राज्य निर्मितीचा क्रम लक्षात आला असेल, लिहून घ्या, तुमच्याकडे नोट्स वगैरे असतील तर बरं राहील. छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड ही राज्य कधी निर्माण झाली? ती 2000मध्ये झालेली आहेत. आपण बघितलं अगोदर छत्तीसगड, नंतर वरती गेलो उत्तराखंड, परत खाली येऊन छत्तीसगड. तेलंगणा भारताचे 29वे राज्य कधी बनले? तर 2 जून 2014 काँग्रेसच्या काळामध्ये बनलेले आहेत. दादर व नगर हवेली भारतात कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केली? तर 10वी घटनादुरुस्ती 1961 दादर नगर हवेली भारतामध्ये समाविष्ट केली. गोवा, दमण, दीव भारतात कोणत्या घटनादुरुस्तीने समावेश केला? तर 12वी घटनादुरुस्ती 12th. ज्या गोष्टी एक्सप्लेन करायच्या ते मी एक्सप्लेन करतोय. गोवा राज्याचा दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला? तर 56वी जी घटनादुरुस्ती होती 1987ची राजीव गांधी यांच्या काळात, तर त्यानं गोव्याला राज्याचा दर्जा दिलेला होता. दिल्लीला राष्ट्रीय राजधानी प्रदेशाचा दर्जा कोण दिला? राष्ट्रीय राजधानी प्रदेश, नॅशनल कॅपिटल रिजन, ज्याला NCR म्हणतो आपण, नॅशनल कॅपिटल रिजन. 69वी घटनादुरुस्ती होती दिल्ली 69 असं लक्षात ठेवा 1991. तेलंगणा राज्याची निर्मिती कोणत्या कायद्याने झाली? कोणत्या? आंध्र प्रदेश पुनर्रचना अधिनियम 2014. दादरा व नगर हवेली, दमण दीव यांचे एकत्रीकरण कधी झाले? तर 26 जानेवारी 2020ला दादर नगर हवेली आणि दमण दीव यांचं एकत्रीकरण झालेलं आहे आणि आता हे एक UT म्हणून गणलं जातं यांना एकत्र. नागरिकत्वाच्या तरतुदी भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये दिल्या आहेत? 5 ते 10 या कलमामध्ये दिलेल्या आहेत नागरिकत्वाच्या संबंधित तरतुदी. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात स्थायिक असलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व, म्हणजे 26 जानेवारीला आपला काय झाला? घटना अंमलबजावणी सुरू झाली. तर त्या दिवशी जे स्थायिक होते, भारतामध्ये स्थायिक होते, त्या व्यक्तींचे नागरिकत्व कोणत्या कलमानुसार ठरते? तर कलम 5 नुसार. नागरिकत्वासंबंधित कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर संसदेला आहे कलम 11 नुसार. नागरिकत्व मिळवण्याचे किती मार्ग आहेत? तर टोटल 5 मार्ग आहेत. टोटल 5 कोणते कोणते आहेत तर बघू. जन्माद्वारे,
वंश तत्वाद्वारे नोंदणी, ज्याला बाय रजिस्ट्रेशन म्हणतात, स्वीकृती, नॅचरलायझेशन म्हणतात. 5वं आहे प्रदेशाचं सामिलीकरण. म्हणजे एखादा जर प्रदेश आपण जिंकून घेतला किंवा घेतला, सिक्कीम जसं घेतलं, तर पूर्ण सिक्कीमची जनता ही काय झाली, त्यांना भारतीय नागरिकत्व पूर्ण एकखाट्यात. सिक्कीम एकदा आलं, सिक्कीमला राज्याचा दर्जा दिला म्हणजे सर्व जनता ही काय झाली, भारतीय नागरिक झाली. प्रत्येकाला सेपरेट काय देण्याची गरज नाही पत्र. राज्य आलं म्हणजे ती जनता पण भारताची नागरिकत्व झाली. हे ते सामिलीकरणाद्वारे प्रदेश सामिलीकरण. स्वीकृती म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीनं लिहून दिलं की बाबा मला स्वीकारायचं आहे. रजिस्ट्रेशन पण त्याच पद्धतीचं आहे. वंश म्हणजे काय, आई वडील कोणतरी आजोबा वगैरे होते त्यांच्याद्वारे भारतामध्ये, नंतर पुढची पिढी सोडून गेली होती पण परत मला यायचं आहे भारतामध्ये, माझे वंशज होते बाबा भारतात, तर मला द्या. त्यांना वंश परंपरेद्वारे देऊ शकतो. आणि जन्म म्हणजे काय, तर आपण सर्व ज्यांचा इथं जन्मच झालेला आहे, वडील इथेच आहेत, सर्व इथेच आहेत, तर त्यांना जन्माद्वारे. आता मेन आहे 5 ते 11 कलम हे नागरिकत्वाशी संबंधित आहेत. तर हे कसे लक्षात ठेवायचे. 5 कलम हे आपण पाठीमागं बघितलं की भारतामध्ये ज्यांचं स्थायिक होते त्यावेळेस, स्थायिक, त्यांना नागरिकत्व दिलेलं आहे कलम 5 नुसार. कधी भारत स्वतंत्र झाला 26 जानेवारीला, जे याच ठिकाणी राहत होते त्यांना कलम 5 नुसार नागरिकत्व मिळत होतं. कलम 6 नुसार काय, तर पाकिस्तानातून भारतात आले, पाकमधून भारतात आले, त्यांना कलम 6 नुसार नागरिकत्व देण्यात येत होतं. म्हणजे आपला भारत देश असा होता, थोडंसं आता खूप मोठा व्हिडिओ होतोय म्हणून थोडं घाईघाईमध्ये करतो. हा पाकिस्तानी, असा पाकिस्तानी. तर या ठिकाणचे काही लोकांची इच्छा होती की भारतामध्ये यायची, भारतामध्ये. तर मग हे जे आलेले आहेत भारतात, तर यांना आपण नागरिकत्व कशाच्या आधारावर देणार, तर 6 नंबर आर्टिकल 6 नुसार देणार आपण यांना, की पाकिस्तानमधून आपल्यामध्ये आलेले आहेत. त्यानंतर 7, जे ऑलरेडी भारतात होते अगोदर पण वेगळं झाल्याच्या नंतर भारतातून पाकिस्तानमध्ये गेले आणि परत एक 6 महिन्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला परत भारतातच जायचं, आपण तेच मूळ आहे, तर त्यांच्यासाठी आर्टिकल 7 नुसार आहे. सुरुवातीला गेले पाकिस्तानमध्ये पण त्यांची परत इच्छा झाली भारतामध्ये येण्याची, तर अशांसाठी आर्टिकल 7 आहे. म्हणजे लक्षात ठेवा, अगोदर आपण कोणाला प्राधान्य दिलं, जे इथं राहतात, जे ऑलरेडी राहतात त्यांना आपण प्राधान्य दिलं आर्टिकल 5 नुसार. ते आपलं काय महत्त्वाचं आहे की बाबा हे राहतात इथं, ह्यांना आपण अगोदर मोजणं गरजेचं, ह्यांना घ्या आपल्यामध्ये, घेतलं. त्यानंतर काय, ठीक आहे, जे पाकिस्तानमधून भारतात येत आहेत ना त्यांना पण घ्या, मोठं मन करा, घ्या त्यांना, ते आपलेच लोक आहेत, त्यांनी चूज केलं की मला भारतामध्ये राहायचं आहे. जमीन त्यांची पाकिस्तानमध्ये आहे पण त्यांनी बाय चॉईस इंडिया निवडला आहे की मला पाकिस्तानमध्ये राहायचं नाही, माझी जमीन हे सगळे मी सोडणार, येणार. त्यामध्ये मनमोहन सिंग हे होते. मनमोहन सिंग ज्यावेळेस आले त्यावेळेस झोपडपट्टीमध्ये राहत होते, पालामध्ये, जे पाल ठोकलं होतं, पाल यांच्यासाठी एक राहण्याची सोय केली होती, जे पाकिस्तानमधून भारतामध्ये येत होते, लोंडीच्या लोंडी येत होते ट्रकवरती. सलमान खानचा मूवी बघितला असेल त्यामध्ये तुम्हाला ते दिसून आले असेल. तर भारत मूवी आहे. तर मनमोहन सिंग हे त्याच प्रकारामधले होते. ते 6 नुसार त्यांना पाकिस्तानमधून भारतात आले, मग आपण त्यांना प्राधान्य दिलं, त्यांना अगोदर नागरिकत्व देण्यात आलं. त्यानंतर काय झालं, काही त्याच टायमिंगमध्ये पाकिस्तानमधून भारतमध्ये येत असताना काही लोक भारतातून पाकमध्ये पण गेलते, तर ते परत काही दिवसांनी परत येण्याचं त्यांचं मन बदललं भारतामध्ये, मग आपण त्यांना पण आपल्या देशामध्ये सामील करून घेतलं. आता हे 2 झाले, पाकिस्तानमधून भारतात, भारतातून पाकिस्तान वगैरे. त्यानंतर 8व्या नंबरला आता भारत आणि पाकिस्तान सोडून पण देश आहे, जग आहे, तर बाकीच्या जगातून, वर्ल्डमधून, जगातून ज्यांना भारतामध्ये यायचं आहे तर त्यांच्यासाठी आपण 8 नंबरनुसार आर्टिकल कलम 8 नुसार नागरिकत्व देण्याची तरतूद केली. जे अमेरिकेला असतील, त्यावेळेस इंग्लंडला खूप लोक होते आपले, तर त्यांनी ठरवलं की आता भारत स्वतंत्र झाला आहे, आम्हाला इंग्लंडमध्ये राहायचं नाही, भारतात येऊन राहायचं आहे, तर तशांना आपण काय केलं, आर्टिकल 8 नुसार त्यांना नागरिकत्व देण्यात आलं. आर्टिकल 8. आता लक्षात ठेवा, स्थानिकांना प्राधान्य, नंतर पाकिस्तानमधून भारतात आले त्यांना प्राधान्य 6 नुसार, त्यानंतर 7 नुसार भारत पाकिस्तान भारत, त्यानंतर 8 नुसार हे झालं. आता भारत पाकिस्तान सगळं झालं, यानंतर आपल्याला बाकीचा पण विचार करणे, म्हणून आपण 8 नुसार जगातून भारतात येणाऱ्यांसाठी प्राधान्य दिलं. आता हे नागरिकत्व सर्वांना दिलं, परंतु आर्टिकल 9 नुसार जर एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं
तर अशा व्यक्तीचं नागरिकत्व कॅन्सल करण्यात आलं. भारतीय नागरिकत्व जाणार त्याचं, परदेशी नागरिकत्व जर स्वीकारलं तर यालाच काय म्हणतात, ड्युअल सिटिझनशिप आपण काय केली, नाकारली. यानुसार आपण काय केली, ड्युअल सिटिझनशिप म्हणजे दुहेरी नागरिकत्व आपण काय केलेलं आहे, नाकारलेलं आहे. कोणत्या, कलम 9 नुसार. कलम 9 नुसार जर प्रश्नपत्रिकेत प्रश्न पडला दुहेरी नागरिकत्व कोणत्या कलमाने नाकारला आहे, तर कलम 9 हे पाठ करा. यावरती कंटिन्यू प्रश्न असतात. दुहेरी नागरिकत्व हे कलम 9 नुसार नाकारलेलं आहे. कलम 10 नुसार, कलम 10 नागरिकत्वाचे अधिकार हे संसदीय कायद्यानुसार चालू राहतील. अधिकार दिलेले आहेत कलम 10 नुसार. आणि कलम 11 नुसार नागरिकत्वासंबंधी कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. कलम 11 आपण हे बघितलं, संसदेला अधिकार दिला आहे. म्हणजे कधी पण आपण नागरिकत्वाशी संबंधित इथून पुढे, आता ठीक आहे, पण भविष्यामध्ये संसदेला अधिकार देऊन टाकले की तुम्ही कायदा करा आणि त्या वेळेसच्या गरजेनुसार तुम्ही नागरिकत्वाच्या डेफिनेशनमध्ये चेंजेस करा, त्यावेळेसची जी काय गरज असेल त्यानुसार. असे संसदेला आपण काय केले, अधिकार दिले. ते कलम 11 नुसार. हे 5 ते 11 हे कलम पाठ करा. यावरती कोणती परीक्षा असेल तर त्याला प्रश्न पडतात बऱ्यापैकी, तरी पाठ करा. ह्याच्यामध्ये हे पाठ करा, दुसरं कलम 9 पाठ करा, कलम 11 हे 3 तर पाठच करा. बाकीचे केले नाही तरी चालेल, हे 3 तर कलम पाठच पाहिजेत. बऱ्यापैकी आता डिटेलमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करा आणि माझा टेलिग्राम ID आहे vijaySingh.19. हे पूर्ण कॅपिटलमध्ये आहे. तर टेलिग्राम ID वरती काही सजेशन असतील तर तुम्ही पाठवू शकतात. दुसरी गोष्ट, व्हिडिओ शेअर करा. TCS IBPS जे परीक्षा देतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाचे प्रश्नच असे फ्रेम केले आहेत की सर्व सिलेबस कवर होईल ह्या हिशोबाने. आणि यानंतर अजून 2 व्हिडिओ तरी यायला पाहिजेत. एक तर कन्फर्म येणार आहे, तो थोडा मोठा असेल. तर त्यामध्ये मूलभूत हक्क, DPSP आणि मूलभूत कर्तव्य या 3 गोष्टी कवर केल्या जातील. नंतर राज्यपाल, राष्ट्रपती वगैरे वगैरे ते नंतरच्या व्हिडिओमध्ये कवर करेल मी. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. राज ठाकरेंच्या भाषणासारखं करू नका, भाषण बघायचं मतदान द्यायचं नाही. व्हिडिओ जर बघितला आहे तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा आणि कमेंट पण नक्कीच करा जर आवडला असेल तर. थँक्यू व्हेरी मच.